Good afternoon, sir. Sit down. Thank you, sir. आज आपण पृथ्वीवर अनेक काल्पनिक रेषा मांडलेल्या असतात आणि त्यामुळं अनेक ठिकाणे आपण शोधून काढतो. कोणत्याही प्राण्याचं ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे, माणसाचं आहे, घराचं आहे, देशाचं आहे, राज्याचं आहे, गावाचं आहे, हे आपण साधं ठिकाणं शोधतो. हे ठिकाणं शोधण्याचं मुख्य कारण कोणतं आहे? नकाशाचा आपण वापर करतो. हे कोणत्या ठिकाणी, आता आपण साधं उदाहरण घेतलं मोबाईलवरचं, तर GPS द्वारे आपण काय करतो, एखादं ठिकाण शोधतो. किंवा आता उदाहरणार्थ मला तुळजापूरला जायचं असेल तर तुळजापूर मी जर टाईप केलं तर तुळजापूरचं किती अंतर आहे तासगावपासून हे सुद्धा आपल्या लक्षामध्ये येतं. आणि दुसरी गोष्ट, किती वेळ लागणार आहे, कोणत्या पायी चालू जात असाल तर किती वेळ लागणार आहे, 4 व्हीलर गाडीत जाणार किती वेळ लागणार आहे, 2 व्हीलर गाडीत जाणार किती वेळ लागणार, हे आपल्या मोबाईलमध्ये ते सगळं डाटा दर्शवत असतात. त्या पद्धतीने आपण वाटचाल करतो. त्याच पद्धतीने आज आपण पृथ्वी तलावर जी काय आडव्या रेषा उभ्या रेषा मारलेल्या असतात त्यालाच आपण काय म्हणतो, अक्षवृत्त असं म्हणतो किंवा रेखावृत्त असं म्हणतो. तर अशा प्रकारे आज आपण अक्षवृत्ती आणि रेखावृत्ती यांची माहिती पाहणार. रेखावृत्त, पहिल्यांदा आपण अक्षवृत्तांची माहिती. पहिल्यांदा आपण नकाशामध्ये अक्षवृत्त कसे दाखवले जातात आपण बघू. हा जगाचा नकाशा, बरोबर आहे. हा या ठिकाणी आपला भारत देश, त्यानंतर आफ्रिका खंड आहे, त्यानंतर हा कोणता युरेशिया आहे किंवा याला युरोप खंड म्हणतो, ऑस्ट्रेलिया खंड आहे, त्यानंतर हा आफ्रिका खंड आहे, त्यानंतर उत्तर दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका, असे काय हे नकाशामध्ये खंड दर्शवले. आता उदाहरणार्थ इथं अस्पष्ट तुम्हाला अशा आडव्या रेषा दिसतील, बरोबर आहे. आता इथे किती आहे, 15 अंश, त्यानंतर इथं 23.5 अंश. म्हणजे हे आडव्या रेषा ज्या आहेत सगळ्या त्या काय अक्षवृत्त असं तुला काय म्हणतो, अक्षवृत्त. आणि उभ्या रेषा ज्या आहेत त्याला आपण काय म्हणतो, सामुदायिक उत्तर द्यायचं. उभ्या रेषेला आपण काय म्हणतो, रेखावृत्त. पूर्ण वाक्यात उभ्या रेषांना रेखावृत्त म्हणतात. बरोबर, उभ्या रेषांना रेखावृत्त असं म्हणतो. त्या जगाचा नकाशा जो काढलेला आहे ते अक्षवृत्त आणि रेखावृत्ताच्या द्वारे काढलेला आहे. म्हणजे सर्वसामान्य नकाशावर सपाट भूभागावर अक्षवृत्ती आणि रेखावृत्ती कसे दिसतात याची माहिती या नकाशाद्वारे आपण पाहिलेली आहे. आता अक्षवृत्तांची व्याख्या कोण सांगेल, सांगता येईल तुम्हाला अक्षवृत्तांची व्याख्या. आता उदाहरण मी आकृती काढतो इथे.
या आडव्या रेषा आहेत, समांतर आहेत आणि गोलाकार आहेत. लक्षात आलं का? हे आता सपाट भूभागावर आपण हे दाखवत असताना हा पृथ्वीगोल आपण जर लक्षात जर घेतला तर याच्यामध्ये दिसते का सर्वांना ही आडवी रेषा आता इथपर्यंत आपल्याला दिसते अशी, तर ही रेषा पूर्णपणे गोलाकार आहे. लक्षात आलं का? अशी हे एक अक्षवृत्त झालं, म्हणजेच हे शून्य अक्षवृत्ताला आपण काय म्हणतो? विषुववृत्त म्हणतो. ते बरोबर मध्य ठिकाणी जात. लक्षात आलं का? म्हणजे पृथ्वीचे एकूण भाग किती करणार आहे? ओटवृत्त. सर्वांच्या वर पाहिजे. लाज वाटते काय ना? हा तू सांग. नाही तू हा. पृथ्वीचे दोन भाग होतात. कशामुळं? बरोबर, विषुववृत्तामुळे दोन भाग होतात. आता मला एक सांगा, विषुववृत्ताचा आपण अभ्यास जर केला तर हे शून्य अक्षवृत्त आहे. इथून आपण वरती जर गेलो तर त्या मुलीने सांगितले काय? एक भाग, म्हणजे याला आपण कोणता गोलार्ध म्हणतो? उत्तर गोलार्ध. हा सांगा. उत्तर गोलार्ध बरोबर आहे. आणि हा कोणता भाग आहे? दक्षिण गोलार्ध. दक्षिण गोलार्ध, उत्तर गोलार्ध. आता यानंतर बघा, हे विषुववृत्तापासून हे अंतर जे आहे पृथ्वीवरचं कसं आहे? सर्वात जास्त. यालाच अक्षवृत्ताला काय म्हणतो आपण? बृहत अक्षवृत्त म्हणतो किंवा सर्वात मोठे अक्षवृत्त म्हणतो. या अक्षवृत्तापासून या ठिकाणी 23.5 अंशावर एक काय गेलेलं आहे? अक्षवृत्त गेलेलं आहे. त्या अक्षवृत्ताचं नाव काय? कोण सांगेल? 23.5 अंश. हा, कर्कवृत्त. पूर्ण वाक्य द्या. विषुववृत्ताच्या वरती 23.5 अक्षवृत्ताचा कर्कवृत्त असे म्हणतो. बरोबर. त्यानंतर परत हे 23.5 अंश झालं, इथं 66.5 अंश एक अक्षवृत्त गेलेलं आहे. त्याला कोणतं अक्षवृत्त म्हणतात? हा, 66.5 अंशावरील अक्षवृत्ताला आर्टिक अक्षवृत्त. बरोबर आहे. सर्वांच्या आवाज बघा. आपण आर्टिक अक्षवृत्त. आणि इतर 90 अंशावर एक छोटस अक्षवृत्त आहे. त्या अक्षवृत्ताला काय म्हणतात? सर्वांना उत्तर आलं पाहिजे. हा सांग. 90 अंशावरील अक्षवृत्ताला उत्तर ध्रुव असे. बरोबर आहे. याला काय म्हणतो आपण? उत्तर ध्रुव असे म्हणतो. आता त्याचे काय? हे झालं उत्तर गोलार्धातील मुख्य अक्षवृत्त. आता दक्षिण गोलार्धातील काही मुख्य अक्षवृत्त आहेत. आता उदाहरणार्थ 23.5 अंश दक्षिण गोलार्धातील अक्षवृत्ताला काय म्हणतात? हा सांगा. दक्षिण गोलार्धातील 23 अंश मकर बसायचं. त्याला काय म्हणतो आपण? मकर वृत्त. इथं पण 66.5 अंश आहे. त्याला काय म्हणतात? असं अंटार्क्टिक. बरोबर. 66 अंशावरील अक्षवृत्ताला अंटार्क्टिक अक्षवृत्त असे म्हणतात. बरोबर. त्याला काय म्हणतात? अंटार्क्टिक. आणि इथं काय आहे?
उत्तर नाही. कोणाकोणाला उत्तर येतं? हा दुसरं दक्षिण ध्रुव. काय तो? दक्षिण ध्रुवातील सगळ्यात खाली जे अक्ष उगते त्याला खाली म्हणजे ही सगळी नव्वद अंशावरील जे ज्यांचं वर्गात दक्षिण आहे त्याला मी विचारणार. हा दक्षिण ध्रुवातील 90 अंशावरील जे अक्षवृत्त आहेत त्याला दक्षिण ध्रुव असं म्हणतात. बरोबर, दक्षिण ध्रुव असे आपण. आता ही सगळी अक्षवृत्त आहेत. या अक्षवृत्तावर या सगळ्या गोष्टी चालतात. त्या काल्पनिक रेषा आहेत. पृथ्वीवर जाऊन कोणी हाताने रेषा मारलेल्या नाही, कल्पना केलेली आहे. असं आपण केलं तर काय काय मिळेल, आणि त्या पद्धतीने आपल्याला सगळ्या गोष्टी मिळू शकतात. आता उदाहरणार्थ आपण अक्षवृत्तांचा दुसरा फायदा कोणता आहे की उदाहरणार्थ 0° ते 90°, 0° 90°पर्यंत 1 अंशाची किती अक्षवृत्ते आपल्याला काढता येते? हा सांगा. सुंदर उत्तर. बसा. म्हणजे एकूण अक्षवृत्ती किती काढता येते? 90. उत्तर गोलार्ध. आणि दक्षिण गोलार्धात किती असते? दक्षिण गोलार्धामध्ये सुद्धा 90. एकूण अक्षवृत्ती किती काढता येणार? बसून उत्तर द्यायचं नाही. एकशे 80 अक्षवृत्त आपल्याला काढता येतात. अशी सर्वसामान्य ही अक्षवृत्तांची माहिती आपल्याला बघायला गावते मिळते. आता बघा दुसरी गोष्ट याच्यामध्ये काय आहे, 0 अक्षवृत्तापासून ते ध्रुवापर्यंत जर आपण वरती जर गेलो किंवा इथून खाली गेलो तर अक्षवृत्तांची लांबी कशी आहे? कमी होत गेल्या. बघून सांगायचं. एक म्हणजे तर फक्त बोटवर सगळ्यांची बोट पाहिजे. हा सांगा मॅडम. बरोबर, अक्षवृत्तांची लांबी वरती कमी होत गेलेली आहे. आणि जसं विषुवृत्ताकडून ध्रुवाकडे जाणार तशी कमी होत जाते, किंवा ध्रुवाकडून विषुवृत्ताकडे ज्यावेळी आपण जाणार त्यावेळी अक्षवृत्तांची लांबी वाढत जाते. म्हणून विषुवृत्त या गोष्टीला जास्त महत्वाचं स्थान आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत का रेखावृत्त बघणार आहेत, परंतु पुढच्या तासाला आपण बघूया. तर अशा पद्धतीनं अक्षवृत्तांची माहिती आपण सर्वसामान्य बघितलेली आहे. आणि म्हणून पृथ्वी गोलावर अक्षवृत्त हे कसे आडव्या स्वरूपाचे आहेत. म्हणजे इथं मी बोट ठेवल्यानंतर समजा इथं मी स्टार्ट केला अक्षवृत्त, तर असं फिरून ते इथपर्यंत येईपर्यंत एक अक्षवृत्त. म्हणजे अक्षवृत्त कसे आहेत? गोलाकार सगळी आहेत. हे अर्ध गोलाकार नाही, तर फक्त आकृतीत अर्ध गोलाकार दिसतात, पण प्रत्यक्ष पृथ्वी गोलावर वर्तुळाकार ते आहेत. आणि अक्षवृत्तापासून आपल्याला उष्ण कटिबंध, समशीतोष्ण कटिबंध, शीत कटिबंध यांचा सुद्धा आपल्याला अभ्यास करता येतो. अशा प्रकारे आज आपण अक्षवृत्त आणि रेखावृत्तामध्ये आज आपण अक्षवृत्तांची माहिती पाहिलेली आहे. आता हे सर्वांनी काय करा, 1 मिनिटात लिहून भेटलं. हा आता लिहून घेतलं असं ग्रेटर होईल. वया बंद करा. एकूण अक्षवृत्ते किती आहेत? हा तू सांग. एकूण अक्षवृत्ते बघून सांगायचं.
180 आहे. बसा काय विषुववृत्ताची आपण स्थापना केल्यानंतर एकूण गोलार्ध पृथ्वी तलावर किती दिसून येतात? हा, विषुववृत्तावरती आपल्याला 2 गोलार्ध दिसून येतात. 2 गोलार्ध दिसून येतात. म्हणजे उत्तर गोलार्ध आणि दक्षिण दक्षिण गोलार्ध. सर्वात मोठं अक्षवृत्त कोणतं आहे? सर्वात मोठे अक्षवृत्त विषुववृत्त. विषुववृत्त. बसा. तर अशा प्रकारे पाठ झाला. स्वाध्यायाचे